मित्रांनो, एक शेतकरी 15 ते 20 लाखाचा एक घोडा घेतो मित्रांनो. घोडा अतिशय दणकट आणि पांढरा शुभ्र असतो. काही कारणामुळे ना मित्रांनो, तो घोडा आजारी पडतो. शेतकरी डॉक्टरांना फोन करून बोलवतो. डॉक्टर येतो, घोड्याला पाहतो आणि इंजेक्शन देऊन निघून जातो. घोड्याची तब्येत काही सुधारत नाही. दुसऱ्या दिवशी शेतकरी पुन्हा डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टर पुन्हा येतो, घोड्याला पाहतो आणि डॉक्टर म्हणतो, घोडा जर उद्या नाही जर उभा राहिला किंवा त्याच्या परिस्थितीत नाही सुधारणा झाली तर आपल्याला याला पॉयझन देऊन मारावं लागेल. शेतकरी मनाने ढासळतो, विचार करत राहतो आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर आणि शेतकरी निर्णय घेतात की याला पॉयझन देऊन मारायचं. ह्या दोघांचं बोलणं होताना एक शेतकऱ्यानेच पाळलेलं एक बकरा हे सगळं ऐकतो मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी बकरा जाऊन घोड्यालाच्या कानात सांगतो की बाबा हुबार, नाहीतर तुला पॉयझन देऊन मारतील. तो त्याला बरंच धीर देतो, हिंमत देतो आणि दुसऱ्या दिवशी घोडा स्वतःच्या पायावर उभा राहतो मित्रांनो, कारण त्याला मरायचं नसतं. ही गोष्ट शेतकरी बघतो आणि डॉक्टरांना फोन करून सांगतो की घोडा तर उभा राहिला आहे आणि चारा वगैरे खातोय. डॉक्टर म्हणतो, अरे वा, चमत्कार झाला, तुमच्या घोड्याची तब्येत सुधारत चालली आहे आणि अजून सुधारत जाईल. शेतकरी मित्रांना फोन करतो आणि सांगतो की मी घेतलेला 15 ते 20 लाखाचा घोडा पुन्हा ठणठणीत झाला आणि स्वतःच्या पायावर थांबला आहे. बकरा तर माझ्याजवळ आहेच, आज मस्त मटण बिर्याणी करू, तुम्ही फक्त येताना दारूचं व्यवस्था करा. सांगायचा उद्देश हे आहे मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त फुकटचे सल्ले कधीच कुणाला द्यायला जाऊ नका. यात कुठे ना कुठं आपलं नुकसान होणार म्हणजे होणार. आपली गत बकऱ्यासारखीच होणार.